एकीकडे थलपती विजय यांना जनतेने त्यांचा कौल दिलेला आहे, पण त्यांचा स्ट्रगल सुरू आहे तो सत्ता स्थापन करण्यासाठीचा। आणि दुसरीकडे चर्चा रंगली आहे ती त्यांच्या पर्सनल लाईफची। एकीकडे त्रिशा हिला विजय यांचा लेडी लक म्हटलं जातंय, तर दुसरीकडे कोर्टात त्यांच्या डिवोर्ससाठी तारीख पे तारीख पडली आहे। त्यांची बायको संगीता यांनी त्यांच्या विरोधात डिवोर्स घेण्यासाठीचा जो अर्ज आहे तो कोर्टात केलेला होता आणि त्याच्यावरती कोर्टाकडनं तारीख पे तारीख दिली जाते आणि आता 15 जून ही त्यांची पुढची सुनावणीची तारीख आहे असं म्हटलं जात आहे। पण या सगळ्यामध्ये त्यांची आणि संगीताची लव्ह स्टोरी नेमकी काय होती ते आपण समजून घेणार आहोतच, पण ज्या वेळेला संगीता यांनी डिवोर्स फाईल केला त्यावेळेला त्यांनी नक्की कुठले आरोप केलेले होते विजय यांच्यावरती तेही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक आणखीन ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजे ज्या जज या दोघांची डिवोर्स केस हँडल करत होत्या त्यांची आता ट्रान्सफर झालेली आहे। त्याच्यामुळे आता ही केस आणखीन लांबणीवर जाणार का, त्यांचा डिवोर्स फायनल होणार का, विजय यांना सत्ता स्थापन करता येणार का, असे अनेक प्रश्न विजय यांच्या समोर आहेतच आणि त्याचीच उत्तरं घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आता सुरुवात आपण करूयात इथपासनं की एक मुलगी असते जी एका श्रीलंकन तमिळियन फॅमिलीतली आहे, तमिळ कुटुंबातली ती आहे, ती यूकेला राहत असते। त्याच वेळेला विजय यांचा एक सिनेमा येतो, ती विजयच्या प्रेमात पडते आणि ती थेट ज्यावेळेला इंडियाला येते त्यानंतर सेटवरती जाऊन विजयची भेट घेते। ती त्यांना म्हणते की मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, तुमचा ऑटोग्राफ हवा आहे आणि तिथे त्यांचं थोडंसं त्यांची ओळख होते, त्यांचं बोलणं होतं। यानंतर ती मुलगी विजयच्या घरच्यांना जाऊन भेटते, त्याच्या घरचे अर्थात इम्प्रेस होतात आणि नंतर ते विजयाला विचारतात की तुला हिच्याशी लग्न करायला आवडेल का। मग विजय असं म्हणतो की मला 1 आठवड्याचा वेळ द्या, मी तुम्हाला सांगतो। मग 1 आठवड्यानी विजय असं म्हणतो की हां मला काही हरकत नाही आहे, बाकी तुम्ही ठरवा। मग लग्न सगळं ठरतं, सगळ्या गोष्टी फायनल होतात आणि त्यावेळेला विजय जाऊन सांगतो की हो मी तिच्या प्रेमात पडलेलो होतो, ती म्हणजे संगीता। आता या सगळ्यामध्ये त्यांचं लग्न हे नक्की डिवोर्सपर्यंत कसं पोचलं, तर विजय यांना ज्या वेळेला खूप फेम मिळालं आणि ते खूप बिझी झाले, त्याच्यानंतर त्यांचे असंख्य प्रोजेक्ट सुरू झाले, त्यावेळेला त्यांच्याबद्दलचे काही रूमर्स जे आहेत डेटिंगचे ते सुरू झाले। कोणासोबतचे, तर अर्थातच त्रिशा यांच्यासोबतचे। आणि मग थेट अशी बातमी समोर आली की संगीता यांनी डिवोर्ससाठी फाईल केलं आहे। आता संगीता यांनी कोर्टात कुठले नक्की आरोप केलेले आहेत विजयवरती ते आपण समजून घेणार आहोत। त्याच्यातला पहिला आरोप अर्थातच हा होता की विजयचे हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं आणि त्याच्यामुळे मी हा डिवोर्स फाईल करते असं संगीता यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर पुढे त्या काय म्हणालेल्या आहेत की विजय यांनी मला दुसरा आरोप जो होता किंवा दुसरं त्यांचं जे म्हणणं होतं ते हे होतं, पहिलं की त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, दुसरं की त्यांनी मला हे सगळं संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्या आश्वासनानंतरही कोणताही पश्चाताप न करता अभिनेत्रीबरोबरच संबंध त्यांनी कायम ठेवले, असा दुसरा आरोप संगीता म्हणजे विजयच्या ज्या बायको आहेत त्यांच्याकडनं करण्यात आला। आता ते दोघं सेपरेटेड आहेत, वेगवेगळं राहतात, त्या त्यांच्या मुलीसोबत परदेशात राहतात आणि विजय ते आहेत ते अर्थातच इथे भारतात असतात। तिसरा आरोप काय आहे आपण बघणार आहोत। तिसऱ्या आरोपात त्यांनी काय म्हटलंय की विजयनं केवळ संगीताला त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातूनच दूर नाही केलं, तर ते जी कथित अभिनेत्री आहे ज्यांच्याबरोबर विजय यांचे डेटिंग रूमर्स सुरू आहेत, तर त्या अभिनेत्रीबरोबर परदेश दौरे सुद्धा केले आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात, म्हणजे कोण, विजय सहभागी होत असतात असा आरोप संगीता यांच्याकडनं करण्यात आल्याचं म्हटलं गेलं। त्याच्यानंतर पुढे काय झालं, त्याच्यानंतर अभिनेत्री या प्रवासाचे जे फोटो आहेत ती अनेकदा सोशल मीडियावरती टाकत असते, पण विजयनी या पोस्टवर कधीच आक्षेप घेतला नाही असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलं। त्यामुळे अप्रत्यक्षपणे या गोष्टींना पाठिंबा दिल्याचं दिसत असल्याचं संगीता यांनी म्हटलेलं आहे, असा सुद्धा उल्लेख याच्यात आहे। सो त्यांचं असं म्हणणं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर होतंच, मग तो म्हणला की मी हे सगळं संपवेन असं तरी मला आश्वासन दिलं, पण तसं काही झालं नाही। त्याच्यानंतर तुझ्याबरोबर दौऱ्यांवरती जात राहिला, परदेश दौरे केले। त्याचबरोबर जी अभिनेत्री आहे ती अनेकदा सोशल मीडियावरती विजयसोबतचे पोस्ट टाकत होती, पण त्यांनी तिला काहीच म्हटलं नाही आणि त्यामुळे त्यांनी एक प्रकारे त्या अभिनेत्रीलाच पाठिंबा दिला असं विजय यांच्या बायकोचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की अशा सोशल मीडिया पोस्टमुळे मला आणि माझ्या मुलांना वारंवार अपमान सहन करावा लागल्याचंही त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये नमूद केलेलं आहे। अशी माहिती जी आहे ती सध्या सगळीकडे अवेलेबल आहे पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये। त्याच्यानंतर पुढे संगीता यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पुढे काय म्हटलेलं आहे, तर विजयनं त्यांना आधी मिळणाऱ्या अनेक सुविधा ज्या होत्या त्यासुद्धा त्यांच्याकडनं काढून घेतलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर त्यांच्या
मुक्तपणे येण्या जाण्यावर सुद्धा मर्यादा घालण्यात आल्या असून आर्थिक निर्बंध सुद्धा लावण्यात आलेले आहेत असं सुद्धा संगीता यांनी म्हटलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये संगीता यांनी आणखीन एक डिमांड केली होती. ती डिमांड अशी होती की ज्या वेळेला हे सगळे कोर्ट प्रोसिडिंग्स सुरू आहेत किंवा हे सगळं डिवोर्सचं सगळं सुरू आहे त्यावेळेला मला माझ्या सासरीच राहण्याची परवानगी मिळावी असं सुद्धा त्यांनी कोर्टात म्हटलेलं होतं. म्हणजे त्या जिथे राहत होत्या तिथेच त्यांना राहता यावं अशी एक इच्छा जी आहे ती सुद्धा त्यांनी कोर्टासमोर मांडलेली होती. मग त्याच्यावरती पुढे काय झालं ते माहीत नाही, पण सध्या तरी त्या परदेशात असतात असं त्याच्यावरती म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर संगीता यांचा विजयवरती जो फायनल पाचवा आरोप आहे तो असा की 2024मध्ये विजयच्या विवाहबाह्य वागणुकीमुळे आणि सोशल मीडियावर वारंवार झालेल्या वादांमुळे अत्यंत गंभीर असा मानसिक त्रास जो आहे तो त्यांना सहन करावा लागला. संगीता यांनी न्यायालयाला स्पष्टपणे पुढे असं सांगितलं की त्यांचं लग्न हे प्रत्यक्षात तुटलेलं असून ते फक्त कागदोपत्रीच उरलेलं आहे असं संगीता यांच्याकडनं त्यावेळेला म्हणण्यात आलेलं होतं. आणि हे 5 आरोप जे आहेत ते संगीता यांच्याकडनं विजय यांच्यावरती करण्यात आलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये जो ट्विस्ट आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला म्हटले, आता तो ट्विस्ट काय आहे बघा. तर तो ट्विस्ट असा आहे की ज्या जज संगीता आणि विजय यांची डिवोर्स केस सॉल्व्ह करत होत्या किंवा डिवोर्स केसची बेसिकली केस बघत होत्या त्यांच्यासह 83 आणखी न्यायाधीशांच्या ज्या बदल्या आहेत त्या मद्रास उच्च न्यायालयानं केलेले आहेत. तसे आदेश त्यांच्याकडनं काढण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाच्या खटल्याची जी सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश होत्या त्यासुद्धा याच्यामध्ये आहेत. एकूण 84 न्यायाधीशांची बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाचे जे रजिस्ट्रार आहेत जनरल एस अली यांनी जारी केलेल्या आदेशानुसार या बदल्यांमध्ये राज्यातील जिल्हा आणि सत्र न्यायालयांमधील न्यायाधीशांचा समावेश आहे. तर चेंगलपट्टू इथलं जे फॅमिली कोर्ट आहे तिथे विजय यांची पत्नी संगीता यांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश शशिकला यांची बदली जी आहे ती आता चेंगलपट्टू इथल्या महिला न्यायालयाच्या सत्र न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या जागी आता कोण आलेलं आहे तर त्यांच्या जागी व्यावसायिक न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायाधीश सुजाता यांची बदली ही कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता ही केस जी आहे ती आणखीन पुढे जाते का, गिवन की सगळी पॉलिटिकल सिच्युएशन आता तामिळनाडूमध्ये जशी आहे की एकीकडे विजय हे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतायत, मुख्यमंत्री पदावरती दावा करतायत, त्यांना आमदारांची जमवाजमवी करायची आहे. हे सगळं घडत असताना जरी त्यांना हे करणं जमलं आणि जरी त्यांनी सत्ता स्थापन केली तरीसुद्धा लगेचच 15 जूनला त्यांना कोर्टात जाता येईल का आणि त्यांना केस म्हणजे तिथे सुनावणीसाठी त्यांना जाता येईल का हा एक प्रश्न आहेच का, ते आणखीन पुढची तारीख मागतील. सो अशा विविध गोष्टी या सगळ्यामध्ये आहेत. पण जी बातमी सुरुवातीला आलेली होती की संगीता आणि विजय यांचं डिवोर्स त्यांनी खरंच घेतलेला आहे का, तो झालेला आहे का, तर ही सुनावणी अजूनही सुरू आहे. संगीता यांनी काय आरोप केलेले आहेत ते आपण याच्यात बघितलेलं आहे. अर्थातच विजय आणि त्रिशा यांच्याकडनं या आरोपांमध्ये कुठलंही एक कन्फर्मेशन जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे की ते डेट करतायत का ते डेट नाही करत आहेत. पण हे रुमर्स जे आहेत ते अर्थात सुरूच असतात. आणि ज्या वेळेला TVK या पक्षाला सगळ्यात जास्त त्यांचे आमदार निवडून आले त्यावेळेला त्रिशा ज्या आहेत त्या इलेक्शन रिझल्टच्या दिवशीच विजय यांच्या घरी सुद्धा गेलेल्या होत्या. त्यांनी आधी मंदिरात जाऊन प्रार्थना केलेली होती. त्याच दिवशी त्रिशा यांचा वाढदिवस सुद्धा असतो. त्याच्यामुळे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्रिशा आणि विजय यांना लिंक केलं जात आहे. पण आजचा हा व्हिडिओ जो होता तो नक्की काय आरोप विजयवरती करण्यात आलेले आहेत त्यांच्या पत्नीकडनं तो हा व्हिडिओ होता. आणि आता याच्या पुढे काय होतं, कशा प्रकारे या गोष्टी पुढे जातात ते बघणं हे इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.